हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे तयारी चालू आहे आमची. आमच्या इथे एका मुलीचं बारसं आहे, तर तिकडे जायचं होतं. आणि थंडीसुद्धा इकडे चालू झालेली आहे. आणि त्या दिवशी माझं डोकं वगैरे खूप दुखत होतं, त्यामुळे जास्त व्हिडिओ काही मी बनवले नव्हते. आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर तिथं जेवण वगैरे होतं. मग घरी आल्यानंतर काही जेवण बनवलंच नाही मी. डायरेक्ट सकाळीच व्हिडिओला पण सुरुवात केली आणि डोकं खूप जास्त दुखत होतं, त्याच्यामुळं स्वयंपाक करणं काही पॉसिबलच झालं नाही. त्यानंतर मग त्याच दिवशी यांनी भाज्या वगैरे सगळ्या आणून ठेवल्या होत्या, भाजीपाला. तर शेपूची भाजी, त्याच्यानंतर कांद्याची पात आणि मेथीची भाजीसुद्धा आणलेली होती. तर सगळ्या नीट करण्यामध्ये सगळा वेळ जातो, त्याच्यामुळं. आणि सकाळी स्त्रीला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर माझा स्वयंपाक झालेला आणि पहिल्यांदा म्हणलं शेपूची भाजी बनवून घ्यायची, कारण नंतर खराब होते. तर त्याच्यामध्ये मी फक्त जिरे, लसूण आणि काय म्हणतो आपण मिरची घालून बनवली मी. तर त्याच्यानंतर बघा इथं उर्वीचं चालू होतं खेळायचं. आता करायचं होतं जेवण. आणि त्यानंतर मग थोडंसं मार्केटमध्ये गेलो होतो, शॉपिंग थोडीफार केली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही निघालेलो आहे आता गावी. तर त्यासाठी शॉपिंग वगैरे थोडीफार काय गावी जायच्या अगोदर करतो आपण. तर एक पर्स आणायची होती, थोडी मोठ्या साईजमध्ये, म्हणजे प्रवासामध्ये असं वापरायसाठी पर्स पाहिजे होती. तर ही एक पर्स घेऊन आलो. तरी बघू शकता तुम्ही. आणि लेदरची आहे. दुसऱ्या होत्या पण थोड्याशा मग लवकर खराब होणाऱ्या होत्या, म्हणजे प्राईस वगैरेमध्ये काय फरक असतो थोडाफार. तर ही 850 ह्याची प्राईस सांगितलेली होती, तर कमी करून 700पर्यंत आणली. त्याची पात खूप दिवसातून आणलेली आहे. खूप दिवसातून म्हणजे वर्षातून पहिल्यांदाच आणली असेल, कारण 1 वर्ष झालं. आणि थंडीमध्येच कांद्याची पात, मेथीची भाजी, त्याच्यानंतर शेपूची भाजी आणतो. आणि थंडीमध्येच इकडं मिळते, उन्हाळ्यामध्ये हे काही जास्त मिळत नाही. त्याच्यामुळं मग आज कांद्याची पात आणलेली आहे म्हणलं. तर आणून ठेवली आहे, 4-5 दिवस झालं. तर त्याची भाजी आणि एक दिवशी शेपूची भाजी केली, त्याच्यानंतर मेथीची केली. आणि तर म्हणलं आज आता ह्याची भाजी करूया. तर आता मी पूर्ण ह्याची आणि आणल्या थोडीशी चांगली होती, नंतर खराब झाली थोडी. 2-3 दिवस तशीच राहिली, त्याच्यामुळं एवढी खराब पानं निघाल्यात त्याची. तर आता मी कांद्याची आता ही पात मी पूर्ण कट करून घेते आणि त्याच्यानंतर मग भाजी बनवायला घेते. तर उरीचं बघा काय चालू आहे. आणि आता थंडी चालू झाली, थोडंसं गार लागते, त्याच्यामुळं स्वेटर. काय लागलं बाळाला? काय लागलं म्हणते? काय लागलं पिल्लूला? काय? हाय कर. हॅलो. काय करता? म्हण, काय करता? काय? तर श्रीचं चालू आहे टीव्ही बघायचं. तर चला. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5. तर चहा वगैरे झालाय आत्ता. तर म्हणलं स्वयंपाकाला सुरुवात करायची. रोज काय होतंय, 2-3 दिवस झालं संध्याकाळचा खूप वेळ होते स्वयंपाकाला. आणि डोकं वगैरे पण दुखत होतं. काय काय लागलं? सारखं म्हणती काय लागलं काय लागलं. तर 2-3 दिवस झाले व्हिडिओ पण काय बनवला नव्हता, डोकं पण दुखत होतं आणि थोडीशी सर्दी झाली आहे त्याच्यामुळं. तर इथे मी कांद्याची पात कट करून घेतली आहे, त्याच्यानंतर वाटाणे पण सोलून घेतले. आणि बनवायचा होता मसाले भात पण. तर कांद्याची पात म्हणलं आता काय बनवायची नाही, म्हणलं आता सकाळीच बनवायची, तोपर्यंत मग नंतर खराब होऊन जाते, त्यामुळं मग मी कट करून ठेवले आता फ्रीजमध्ये. तर आज फक्त मसाले भात बनवायचा होता. तर तब्येत पण एवढी ठीक नाही आणि मला वाटतं पीठ पण संपलेलं होतं त्या दिवशी. तर म्हणलं आज फक्त मसाले भात करायचा. तर सगळी तयारी मी करून घेतली. मसाले भात आता बनवून घेते. आणि आता गावी पण जायचं आहे, त्याचीसुद्धा तयारी करायची आहे. आणि नाही म्हणलं तरी काहीतरी विसरूनच जातं इथं. त्यापेक्षा म्हणलं अगोदर थोडंसं तयारी केली, बॅग वगैरे भरून ठेवली की मग जास्त काय नंतर हे करायला लागत नाही. तर आता मी मसाले भात बनवून घेते. आणि ज्यावेळेस आता गावाला जाईल त्या दिवशी अजून तिकीट वगैरे काही काढलं नव्हतं. तर रविवारचं म्हणजे रविवार नाही, 20 तारखेचं काढायला द्यायचं आहे. तर बघू आता निघते की नाही. आणि तात्काळमध्येच काढायला लागते, त्याच्यामुळं आदल्या दिवशीच द्यायला लागतं तिकीट. तर इथे नवीन बॅगसुद्धा आणलेली आहे. आणि ज्या दुसऱ्या बॅगा होत्या अगोदरच्या
तर त्याचं काय एकाचं जे धरायचं हँडल असतं तर ते खराब झालेलं होतं, त्याच्यामुळं नवीन आणली आहे बॅग. आणि ह्याच्यापेक्षा लहान साईजची एक आहे सेम अशीच, फक्त कलर ब्लॅक आहे त्याचा. तर ही नवीन आणली आहे, अमेरिकन टुरिस्ट जी असते ना तर तशी आणली आहे. आणि छान आहे बॅग आणि 7 वर्षाची वॉरंटी आहे याच्यासाठी. तर आणि जर आपण पावसामध्ये वगैरे गेलो तर काय म्हणजे भिजायचं वगैरे टेन्शन नाही याच्यामधून. तर ते झालं. आणि आता इकडं थंडी पण चालू झालेली आहे आणि गावाला स्वेटर आम्ही इकडूनच घेऊन जातो. सगळ्यांसाठी ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी स्वेटर इथूनच घेऊन जातो. तर माझ्यासाठी एक घेतला, त्याच्यानंतर आईसाठी एक घेतला. आता गावाला जायचं म्हणल्यानंतर म्हणलं आईला एक घेऊन जायचा. तर छान छान डिझाईन वगैरे भरपूर आहेत आणि 400-450 अशी प्राईज आहे. तर बघू शकता इथं. तर ह्याच्यातला खालचा जो आहे पलीकडचा थोडासा पिंक कलरमध्ये आहे, तर तो सिलेक्ट एक केला. त्यानंतर अजून 2 म्हणजे 3 असे सिलेक्ट केले. तर इथे घरी आलो आणि त्याच्यानंतर बॅग भरायला पण सुरुवात केली. आणि बॅग भरायची म्हणलं की मग चालू असतं सगळा पसारा काढून ठेवायचा, कुठलं घ्यायचं कुठलं नाही असं होते. आणि असं पण वाटतं की गावाला गेल्यानंतर हे आणायला पाहिजे होतं, ते आणायला पाहिजे होतं. तर असा आहे आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.